प्रभात मंडळी, आज मिलेट डाएटचा आपला दुसरा दिवस. आपण कालच फॉक्सटेल मिलेट राळे भिजवलेले होतेच. नेहमीप्रमाणे आज सकाळी सुद्धा आता तुम्हाला तुळशीच्या पानांचा काढा घ्यायचा आहे. हा काढा सुद्धा आपण बदलवणार आहोत रोज. मग हा काढा घेतल्यानंतर आज परत एक मस्त फेरफटका मारून यायचा आहे. अगदी छान कोवळं ऊन घ्यायचं आहे. आपल्याला डी विटॅमिनची भरपूर आवश्यकता असते. आणि हे घेतल्यानंतर काल जे रात्री राळे भिजवलेले आहेत त्याचा एखादा पदार्थ बनवायचा आहे. या मंडळींनी काल रात्रीच फॉक्सटेल मिलेट शिजवून त्याला कपडा बांधून ठेवलाय. त्यांनी आज फिरून आल्यावरती अंबाली खायची आहे. अंबाली बरोबर कुठली आवडीची भाजी करा, वरण करा. मुगाचं वरण अगदी पटकन होतं, किंवा कुठली पातळ भाजी करा. ज्यांना हवं असेल त्यांनी कोरडी भाजी मिक्स करून खाल्लेलं चालेल. अंबाली शिजवताना आपण कधीही मीठ टाकत नाही, कारण ती व्यवस्थित मग फर्मेंट होणार नाही. फर्मेंट नीट झाली नाही तर त्याच्यात नीट बॅक्टेरियाच तयार होणार नाही. हेच बॅक्टेरिया आपले आजार कमी करायला आपल्याला मदत करणार आहेत. आपल्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर टाकायला मदत करणार आहेत. त्यामुळे मंडळी आपण याच्यात मीठ टाकलेलं नव्हतं. मग आता ज्यांनी अंबाली सुरू केलेली आहे त्यांनी आज अंबाली 10च्या आत खाऊन घ्यायची फेरफटका मारून झाल्यावर. ज्यांनी अंबाली केली नाही ना ते आज त्यांनी एक वेगळा एखादा पदार्थ करून बघा. तुम्ही इडली करू शकता छानपैकी. इडलीचं प्रमाण सुद्धा ना जसं आपलं तांदळाचं इडली असते त्याच प्रमाणात घ्यायचं. 3 भाग तुमचे मिलेटचे असतील, 1 भाग तुमचा उडदाच्या डाळीचा असेल. परत पौष्टिक. पण याला काय करावं लागतं, रात्रीच मग मिक्सरमधनं बारीक करून तुम्ही ते ठेवून द्यायचं, म्हणजे ते थोडंसं फर्मेंट होतं. आणि हे जे आपण आता इडली खाणार आहे ना याच्यात कोणीही इनो टाकायचं नाही किंवा काही खायचा सोडा टाकायचा नाही. तर आपण काय करायचं, इडली लावायच्या आधी एक थोडा वेळ ना त्याच्यात दही कालवून ठेवायचं. मग दही ते फर्मेंट व्हायला मदत होईल आणि छान अगदी अशा मस्त मऊ इडल्या तयार होतात. फक्त काय होतं माहितीये का, रंग थोडासा वेगळा, अगदी पांढरा स्वच्छ नाही आहेत पण पिवळट येईल. म्हणजे लिटिल मिलेट फॉक्सटेल मिलेटचं पिवळट येईल. तुम्ही कोडो मिलेटचं केलं तर लालसर येईल. पण छान दिसतात, खूप पौष्टिक असतात. आणि याच्याबरोबर तुम्ही परत खोबऱ्याची शेंगदाण्याची चटणी करू शकतात. त्यामुळे आज तुम्ही इडली करून बघू शकतात. आणि इडली नसेल करायची तर सरळ मस्तपैकी कांदा कापा, भाज्या कापा, त्या पिठामध्ये टाका आणि छान उत्तप्पे लावा किंवा धिरडे लावा. अगदी प्लेन धिरडे जरी तुम्ही केले तर खूप छान. म्हणजे घरात कोणी वयस्कर असेल ना तर त्यांना चावायचाही त्रास होत नाही. तर तुम्ही या धिरड्याबरोबर घरात केलेली कुठलीही भाजी खाऊ शकतात. आपल्याला फक्त गहू आणि तांदूळ हे कमी करायचे आहेत. तर मंडळी, आला आजचा प्लॅन लक्षात. आता उद्या करता आपल्याला कोडो मिलेट्स भिजवायचे आहेत. कोडो म्हणजे लालसर असतात बघा. आणि कधी लक्षात ठेवा, भिजवताना आपण एक पाण्याने धुवून ते पाणी टाकून देतो. चोळून चोळून धुवू नका. चोळलं तर त्याच्या वरचा जो लेअर असतो ज्याच्यामध्ये नियासिन नावाचा घटक असतो तो निघून जाण्याची शक्यता असते. आणि त्याच्यातच अँटी कॅन्सरस प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे एकदम चोळून कधीही धुवायचं नाही, किंवा लाल लाल पाणी निघतंय ते पाणी जाईपर्यंत धुवायचं असं करू नका. एका पाण्यात तुम्ही मिलेट्स धुवा, नंतर ग्लासभर पाण्यात ते भिजत टाका. आणि ज्यांना आता आपल्याला 3ऱ्या दिवशी सकाळी अंबाली खायची आहे मग त्यांनी काय करायचं, आजच लगेच त्यांनी कोडो मिलेट्स भिजत घालायचे. कोडो मिलेट म्हणजे मराठीत कोदरा मिलेट, लाल रंगाचे असतात, थोडेसे नागलीसारखे दिसतात. मग आजच त्यांनी भिजत घालायचे. संध्याकाळी ते शिजवायचे, त्याला कपडा बांधून ठेवायचा, नाही तर दुधाची चाळणी ठेवायची आणि ते आपल्याला उद्या सकाळी खायचे आहेत. तर आता हर्बल डिकॉक्शन जे आपण सुरू केलेलं आहे, म्हणजे पानांचा काढा किंवा हर्बल टी. आता आपण पहिले 2 दिवस कुठला घेतला, तुळशीचा घेतला. आता उद्या आपण पानं बदलून टाकू. आता आपण पिंपळाचे पानं घेऊ. तर पिंपळाचे पण एक 2-3 पानं एका व्यक्तीला पुरतात. स्वच्छ अगदी देठाचे पानं वाटलं तर आदल्याच दिवशी तोडून आणायचे, कपड्यात गुंडाळून ठेवायचे. शक्यतो फ्रीजमध्ये ठेवू नका. आणि धुवून मी सांगितल्याप्रमाणेच त्याचा काढा करायचा. म्हणजे कसं, पाणी उकळायचं, एक 5-10 मिनिटात त्या पाण्याला उकळी आली की ते पानं टाकायचे. पानं टाकल्यावर 4च मिनिटं त्याला उकळू द्यायचं. मग गॅस बंद करायचा, त्याच्यावर झाकण ठेवायचं
आणि तो काढा थोडासा कोमट झाला की गाळून पिऊन घ्यायचा आणि काढा प्यायला की लगेच आपल्या वॉकला बाहेर निघायचं. तर मंडळी चला मग आज तुम्ही कुठले मिलेट भिजवणार? आज आता कोडो मिलेट्स 3ऱ्या दिवसाकरता आणि उद्याचा डिकॉक्शन किंवा हर्बल टी कुठला आहे? तर पिंपळाचे पानं आहेत. तर तुम्ही आज कुठल्या कुठल्या रेसिपी केल्या हे जरूर यूट्यूबच्या कमेंटमध्ये टाका आणि सगळ्यांचा उत्साह वाढवा. नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.